सगळ्यात आधी तर ते आलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. कारण एका नोटीसवर सगळी प्रतिष्ठित मंडळी आली आहेत. प्रोग्राममध्ये छोटा चेंज करावा लागला. जिला सन्मान दिला जातो ती बँगलोरमध्ये सध्या. तिच्या कोचनी सांगितलं की तिला जर पाठवलं तर 8 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल आणि हर ट्रेनिंग वुड स्टॉप. सो वी हॅव टेकन हर ऑन अ झूम मीटिंग. आणि बिकॉज दिस इज अ हायटेक ऑडिटोरियम, वी कॅन डू लाईव्ह ट्रान्समिशन अँड टेक फ्रॉम एनीवेअर. वी थॉट वी विल युटिलाइज दिस फॅसिलिटी. सुरुवातीलाच मी 2 लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एक म्हणजे फिरोज, जो इथे उभा आहे, हा मुलगा. त्याने या हॉस्पिटलच्या ऑडिओ व्हिज्युअल्सची सगळी कामं सुरुवातीपासून केली आणि आत्ता पण तोच करतो. आणि दुसरा म्हणजे प्रवीण लखोटिया, जे आमचं IT चं काम करतात. थँक्यू प्रवीणजी, लास्ट टाइम मी मिस्ड यू. आजचा जो कार्यक्रम आहे तो ॲक्च्युली माझ्या बायकोच्या नावाने ठेवला आहे. आणि या कार्यक्रमाचं जे मूळ आहे, ॲक्च्युली याचं सूत्रसंचालक आता मीच आहे. त्याचं कारण असं आहे की माझे जे 2 मित्र आहेत ते दोघंही जायबंदी झाले. एक इथे बसले नयन बारा ते, आणि एक मनोज बोरगावकर, त्यांचे वडील खूप आजारी आहेत, त्याच्यामुळे ते येऊ नाही शकले. तर या कार्यक्रमाचं प्रस्तावी आयोजन सगळंच मी बघतो, आता मीच करतो. त्याचं नाव ठेवलं आम्ही मागच्या वर्षी. एक लॉकडाऊनच्या आधी काहीतरी झालं आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही लोक खूप डिप्रेशनमध्ये होते, पूर्ण समाज खूप डिप्रेशनमध्ये होता त्यावेळी. आणि मला असं स्ट्राईक झालं की नुसतं डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी काय करायला पाहिजे. तर एक छोटा प्रयत्न म्हणून आम्ही ती सुरुवात केली की 31 जुलै या दिवशी डॉक्टर प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान. हा पुरस्कार नाही आहे, हा कृतज्ञता सन्मान आहे. आणि कृतज्ञता अशा लोकांच्या प्रती व्यक्त केली आहे की ज्यांच्याकडे बघून हे जीवन जगण्याची ऊर्जा मिळाली पाहिजे, त्या जीवनाची किंमत कळाली पाहिजे. फक्त औषध गोळ्या लिहून किंवा यूट्यूबवरचे व्हिडिओ ऐकून ते होणार नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटलं. आणि म्हणून मी असं ठरवलं की अशा लोकांचा शोध घ्यायचा आणि त्यांना समाजाच्या पुढे आणायचं की त्यांनी केलेलं जे काम आहे आणि त्यांनी ज्या परिस्थितीत हे काम केलेलं आहे ते जर आपण बघितलं. मूळ उद्देश हा कार्यक्रम नीट, JEE, MPSC, UPSC प्रिपरेशन करणारी जी मुलं आहेत, दे आर इन थाउजंड्स आणि दे आर प्रिपेरिंग फॉर 4 years, 5 years, 6 years, 7 years. आणि रिसेंटली आपण बघितलं की MPSC झालेला मुलगा 1.5 वर्ष वाट बघत होता आणि ही कमिटेड सुसाईड. त्या दिवशी मी खूप हालून गेलो होतो. आणि लॉकडाऊन जर राहिला नसतं, कोविड सिच्युएशन्स राहिल्या नसत्या, तर इथे नांदेडमधल्या सगळ्या रेप्युटेड कोचिंग क्लासेसचे टीचर्स आहेत. IIB, कोनाळे कोचिंग क्लासेस, भार्गव सर, क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस. तर एक 10,000 मुलांसाठी हा कार्यक्रम आम्ही स्टेडियममध्ये घ्यायचा विचारात होतो की त्यांच्या समोर ज्यांना मागच्या वर्षी सन्मान दिला आणि ज्यांना यावर्षी देणार आहोत त्यांना आणून दाखवायचं की हे बघा, हे पण एक जीवन आहे, तुम्हाला याच्यातलं काय घेता येतं. आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मागच्या वर्षी ज्यांना पुरस्कार दिला होता, सन्मान दिला होता, त्यांचं नाव सोनाली नवांगुळ. त्या कोल्हापूरच्या आहेत. वय वर्ष 32, वय वर्ष किती, 34. आणि त्या जेव्हा 4थीमध्ये होत्या तेव्हा त्यांच्या गावात त्यांच्या पाठीवर बैलगाडी पडली आणि कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला. मागची 32 वर्षे सोनाली नवांगुळ व्हीलचेअरमध्ये आहे. ती खूप मोठी प्रख्यात लेखिका आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे. साहित्य अकादमीच्या ऑस्कर पिस्टोरियस नावाचा जो ऑलिम्पिक होता त्याचं पुस्तक तिने मराठी भाषेत ट्रान्सलेट केलं. ती आंधळी नाही आहे, पण तिने अंध मुलांसाठी स्पर्शज्ञान नावाचं मासिक चालवलं. सोनालीकडे बघून हजारो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. तर आम्ही मागच्या वर्षी ऑनलाईन याच सभागृहामध्ये यातल्याच काही लोकांसोबत हा पुरस्कार सोनालीला दिला, सन्मान दिला. मग सन्मान द्यायचा म्हणजे काहीतरी त्याला एक ऑनरियम रक्कम द्यायला लागते. मग आम्ही डिस्कस केल्यावर मनोजजी आणि नयनजी ते म्हणाले की आपण 11,000 देऊ, 21,000 देऊ, 31,000 देऊ. फायनली मला असं वाटलं की काहीतरी रेप्युटेड फिगर पाहिजे.
म्हणून आम्ही असं ठरवलं की 31,000 रुपये आणि त्यांचे जाण्या येण्याचा खर्च आम्ही उचलू आणि सन्मान चिन्ह देऊ. ह्या वर्षी मी असं ठरवलंय की ह्या सन्मानाची रक्कम 51,000 रुपये असेल, म्हणजे ऍटलिस्ट त्याचा त्यांना काहीतरी उपयोग करता येईल. आणि मला सांगायला आनंद होतो, सोनाली आहेच, ऐकत असेल कदाचित, की तिला जेव्हा ही रक्कम आम्ही ट्रान्सफर केली तेव्हा ती खूप आनंदी झाली. ती म्हणाली की खूप दिवसांपासून माझ्याकडे कम्प्युटरच नव्हतं, लिहिताच येत नव्हतं, मला बाहेर पण जाता येत नव्हतं लॉकडाऊनमुळे, आणि ती त्याच्यावर आता साहित्याचं लेखनाचं काम करते. सोनाली ताई, तुम्हाला मनापासून आभार आणि आमच्या कृतज्ञता की तुमच्यापासून त्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करू शकलो. मागच्या वर्षी आम्हाला कोणाला चीफ गेस्ट म्हणून बोलवता आलं नव्हतं, बिकॉज देर वर लॉट ऑफ रेस्ट्रिक्शन्स. मग तो आम्हीच केला, घरच्या घरी केल्यासारखं. आणि यावर्षी माझ्याकडे एक डेटा आहे, मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो. हा डेटा एक्झॅक्टली आठवड्याभरापूर्वीचा आहे. डेटा असा आहे, मी असं बघत असतो माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत त्यांना एक विशिष्ट आजार असतो, IBS नावाचा, इरिटेबल बाउल सिंड्रोम, चिडचिडे आजार. त्यांना आजार नसतो पण ते आयुष्यभर आजारी असतात. आणि मग त्यांना तुम्ही विचारलं की काय प्रॉब्लेम आहे का तुला, झोप येते का शांतपणे, तर ते मग त्यांची वेगवेगळी कारणं सांगतात. हे लोकसत्तामध्ये आलेलं आर्टिकल आहे 21 जुलैला, आणि ह्या पहिल्या पानावर होतं की राज्यामध्ये किती लोकांनी सुसाईड केल्या 2020 मध्ये, आणि म्हणजे 19-20 आणि 20-21 मध्ये. आणि त्याची कारणं आहेत ती मी दिलेली तुम्हाला, म्हणजे त्यांनी लोकसत्तांनी सांगितलं. आता हा सरकारी आकडा आहे आणि आपल्या सगळ्यांना हे नीट माहिती आहे की याच्यापेक्षा कितीतरी हायेस्ट नंबर्समध्ये हे लोक सुसाईड करतात. आणि त्याची कारणं दिली आहेत: कौटुंबिक समस्या, आजारपण, नशा, बेरोजगारी आणि रोजगारातील आव्हाने. मला नेहमी पडलेला प्रश्न असा की कौटुंबिक समस्येमधून माणूस आत्महत्या कसं काय करू शकतो. आपण त्याला घर म्हणतो ना, ती लोक आपली काळजी घेणारी आहेत. त्याच्याचमुळे जर मला जीव द्यायला प्रवृत्त व्हावं लागतं, मला नशा करायला प्रवृत्त व्हावं लागतं, तर हे काही चांगलं लक्षण नाही आहे. माणसं 7-7 वर्षे MPSC UPSC ची प्रिपरेशन करतात इन गुड स्पिरिट. इट इज अ व्हेरी गुड थिंग की त्याच्यामुळे त्यांचं करेज दिसतं. पण मी काही जणांना इथं बोलवलंय, ह्या गोष्टीचं लाईव्ह रिले खाली पण चालू आहे, जागे यामुळे तिथे पण ती मुलं बसली आहेत. 7 वर्ष झाली ती मुलगी आहे, MPSC ची प्रिपरेशन करते, प्रचंड पोट दुखतं म्हणून आली होती. मी विचारलं तुला काही प्रॉब्लेम आहे का, तर ती रडायला लागली. ती म्हणाली की माझ्या 2 लहान बहिणींचं लग्न झालंय, मी 7 वर्ष झाली परीक्षा देते, गावातले लोक नावं ठेवतात की काहीच करत नाही, नुसतंच वय वाढत चाललं, लग्न पण नाही झालं, मला हे जगणं नको झालंय डॉक्टर. आणि असे खूप लोक बघतो मी. त्याच्यामुळे मला आतून असं वाटलं की मी हे औषध गोळ्या लिहिण्याच्या पलीकडे अजून काहीतरी समाजाच्या समोर आणलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला हा आजचा सन्मान दिला जातो, ती मागच्या वर्षीचा सन्मान दिल्यानंतर एक्झॅक्टली 15 दिवसांनी की 20 दिवसांनी माझ्याकडे आली व्हीलचेअरमध्ये. मग तिला विचारलं, मग तिला सगळं काय औषध गोळ्या दिल्या, मी तिला सहज विचारलं, मी सगळ्यांना विचारतो तू काय करतो, तर ती म्हणाली की मी शॉर्टपुट आणि जावेलिन प्लेयर आहे. मी तिला प्रश्न विचारला, जावेलिन म्हणजे काय असते, बिकॉज मला माहीत नव्हतं कशाला म्हणतात. मग मी ते शोधलं. मग तिने मला सांगितलं की मी नॅशनल गेम्समध्ये खेळते, व्हीलचेअरमध्ये बसलेली मुलगी, आणि ती थोडी डिप्रेशनमध्ये होती. मग मी बराच वेळ तिच्याशी गप्पा मारल्या, आईसोबत आलेली तिची. खूप दिवस मध्ये गेले तेव्हा माझ्या डोक्यात आलं की पुढच्या वर्षी आपण हिचा विचार करू शकतो ॲक्च्युली. आणि नेक्स्ट टाइम असं झालं की काही दिवसांनी मला फोन आला की माझ्या खांद्याला इंजुरी झाली आणि मला ते फेकता येणार नाही आता. आणि इथल्या डॉक्टरांनी खांद्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय. पुण्याचे डॉक्टर आहेत, डॉक्टर बाबुळगावकर, त्यांचं काही कॉन्टॅक्ट मिळेल का. आणि मी डॉक्टर बाबुळगावकरांना ओळखतो. मग मी तिला नंबर दिला. शोल्डर इंजुरी रिपेअर झाली आणि ती पुढे जाऊन एका इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मेडल घेऊन आली. काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी या मुलीचं नाव पेपरमध्ये वाचलंय आणि मला खूप प्रचंड अभिमान होतोय, मला खूप आनंद होतोय हे नाव सांगायला. तिचं नाव आहे भाग्यश्री माधवराव जाधव. तिला खूप वाईट वाटतंय. काल संध्याकाळपासून आम्ही बराच वेळ ट्रायल घेतला या गोष्टीचं की तुझा आवाज येतो का, तुला आम्ही दिसतो का. ती वारंवार एकच गोष्ट म्हणत होती, तुम्ही एवढं करताय आणि मी तिथे नाही, तुम्ही एवढं करताय आणि मी तिथे नाही आहे. मग मी त्या तिचे जे नॅशनल कोच आहेत त्यांच्याशी बोललो फोनवर. मला वाटतं ते
साउथ इंडियन है। ते म्हणाले की सर अगर हम इसको भेज देंगे तो इसको 7 दिन क्वारंटाइन में रहना पड़ेगा, इसकी प्रॅक्टिस खराब हो जाईल। म्हणून मग आम्ही काल रात्री झूम सबस्क्रिप्शन घेतलं, टेस्टिंग केली। गंमत अशी आहे की मी खालच्या मजल्यावरून 3rd फ्लोअरला पायी खूप वेळा येऊ शकत नाही, मला दम लागतो, कारण मी एक्सरसाइज करत नाही। आणि ही मुलगी, तुम्ही जर ते व्हिडिओ बघितल्या, साखर दंडाला बांधून ठेवलाय तिला, आणि त्या जागेवर बसून 3.5 किलोचा गोळा ती 7.5-8 मीटर लांब फेकते। म्हणजे शारीरिक कॅपॅसिटी राहिली बाजूला, कारण शी कॅनॉट अफोर्ड 150 ग्राम बदाम आणि काजू आणि वॉट नॉट, हे सगळं तिच्याकडे नाहीये। तिच्याकडे एक शक्ती आहे की मला कळाली की तिची प्रचंड मानसिक शक्ती, आणि ही प्रचंड मानसिक शक्ती आणि जिद्द तिच्या मनामध्ये एक पेरणारा माणूस आहे, ते आपल्या इथे उभे आहेत। आपण त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू। प्रकाश बाबूराव कांबळे हे भाग्यश्रीचे मानलेले मोठे भाऊ आहेत, आणि ते तिचे गार्जियन आहेत। त्यांनी तिला प्रमोट केलं की तू त्या खेळ खेळायला लाग। त्यांनी तिला हे मागचं पोलीस परेड ग्राउंड आहे, तिकडे घेऊन जाऊन ट्रेनिंग दिली, आणि 2017 सालच्या पुण्याच्या महापौर चषकामध्ये त्यांनी तिला गेम खेळायला स्पर्धक म्हणून इंट्रोड्यूस केलं, आणि तिने तिथून सुवर्ण पदक आणलं। त्याच्यानंतर झालेल्या कोल्हापूरच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग्यश्रीला सुवर्ण पदक मिळालं, आणि इमिडिएटली नॅशनल लेवलवरच्या चॅम्पियनशिपमध्ये चंदीगडला भाग्यश्रीला महाराष्ट्रातून नॉमिनेशन मिळालं, that you can play as a shot put and a javelin player in national games। ही मुलगी आहे मुक्काम पोस्ट कोनवडच, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। तिचं शिक्षण BA करत होती, ते तिला अर्ध्यात सोडावं लागलं फॉर सम रिझन्स। मग तिने मुक्त विद्यापीठातून BA ला ऍडमिशन घेतलं आणि ते पूर्ण केलं। ते करत असताना भाग्यश्री आता सध्या हे बँगलोरच्या नॅशनल स्टेडियम मधून आलेले पिक्चर्स आहेत, हे तिचे कोच आहेत। आणि भाग्यश्री ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक गेम्स मध्ये 200 कंट्रीज पार्टिसिपेट होतात। आपल्याला फक्त क्रिकेट माहिती आहे, 7-8 कंट्री खेळतात आणि तेच बघतो आणि तेच टाळ्या वाजवतात। आय एम नॉट अगेन्स्ट क्रिकेट, पण ही गोष्ट खूप महत्वाची आहे की जिथे 150-200 कंट्रीज पार्टिसिपेट होतात, तिथे तुमचं नॉमिनेशन जरी झालं तरी तुम्ही काय लेवलचं हार्डवर्क, एफर्ट्स, सिन्सिअरिटी, डेडिकेशन, डिवोशन दिलंय त्या प्रोफेशनला, हे त्याचं मापदंड आहे। याच वर्षी कोविड असून सुद्धा ती फाजामध्ये गेली दुबईला, आणि इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिला सिल्वर मेडल मिळालं। आणि ही भाग्यश्री आणि तिची आई खूप कमी लोकांच्या नशिबी हा क्षण येतो की जिथे तुम्हाला भारत देशाचा तिरंगा तुमच्या पाठीवर टाकला जातो, आणि त्याच्यामुळं आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ दिस गर्ल अँड वी ऑल शुड बी। म्हणून मी असं ठरवलं की हिला आपण लोकांच्या समोर आपल्या बरीने आणता आलं तर बघूया। खरं तर ही गरज आपल्या सगळ्यांना आहे का कितपत आहे मला माहीत नाही, पण मी जे मेन्शन केलं MPSC, UPSC, JEE, NEET and all that, त्यांना याची खूप गरज आहे। ही भाग्यश्री माधवराव जाधव जिने आजचा सन्मान स्वीकारण्यासाठी संमती दिली, आणि ती स्वतः तिच्या आईसोबत आणि प्रकाश भाऊंसोबत भेटायला आली। येताना तिने माझ्यासाठी बुके आणला होता, मला हेच कळालं नाही माझ्यासाठी बुके का आणला, पण तिने आणला होता। आज का करायचं, मला असं कळालेलं आहे की एखादं पेन जर तुम्हाला आयुष्यातून घालवायचं असेल तर तुम्हाला त्या वेदनेच्या मुळात आणि डोक्यावर बसून राहावं लागतं। असं जर केलं नाही तर ती वेदना तुम्हाला संपवून टाकते। मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की आजपासून 5 वर्षांपूर्वी एक्झॅक्टली ह्याच वेळेला किंवा याच्यापेक्षा थोड्या वेळाने असेल, मला असं वाटलं की आता आपलं जीवन संपलंय, आय एम फिनिश्ड।
आणि माझ्याकडे एकच ऑप्शन सारखं घुमत होतं, दॅट आय शुड कमिट सुसाईड. बिकॉज इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की एक ग्रामीण भागातून आलेली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS केलेली, पोस्ट ग्रॅज्युएशन DND मेडिसिन फ्रॉम ब्रिच कँडी हॉस्पिटल मुंबई, आणि डॉक्टर फारुख उदवाडिया, ज्यांना भारतीय अतिदक्षता विभागाचे जनक किंवा फादर असं समजलं जातं, तर त्यांची ही विद्यार्थिनी, शी वॉज अ फेलो इन रोमॅटॉलॉजी. ती आज असती तर नांदेडची पहिली रोमॅटॉलॉजिस्ट राहिली असती. अनफॉर्च्युनेटली काहीतरी कारणाने तिने आजच्याच दिवशी स्वतःहून हे जीवन संपवलं. आणि आय वॉज लेफ्ट अलोन टू फाईट विथ माय सेल्फ. सर, मला हे सांगायला अजिबात कचरणार नाही की मी नांदेडला आलो, 14 लाख रुपये खिशात घेऊन 1 करोड रुपयाचं लोन काढलं. 26 जानेवारी 2016ला इनॉग्रेशन झालं आणि 31 जुलै 2016ला माझी बायको गेली. आणि आय वॉज नो वेअर. 2.5 महिने मी उदगीरहून नांदेडला रोज अपडाऊन केलं. 3 तास जायचे, 3 तास यायचे, आणि इथे 30-40 पेशंट बघायचो. गोकुळ हॉटेलमध्ये जेवायचो. लोह्याच्या पुलावरती जाऊन उलटी करून बाहेर काढायची. या कार्यक्रमासाठी मी मानसोपचार तज्ञ डॉक्टरांना मुद्दाम बोलावलं, कारण मला जर तुम्ही आज विचारलं की समाजाला सगळ्यात जास्त कुठल्या डॉक्टरांची गरज आहे, तर मानसोपचार तज्ञांची गरज. 70% जास्त पॉप्युलेशन मानसिक आजाराने ग्रस्त आहे. काहींना चेहऱ्यावर आणता येतं, ते टिप ऑफ आईसबर्ग आहे, आणि ज्यांना आणता येत नाही ते खाली आहे. त्या सगळ्यांसाठी ह्या स्पेशालिटीची खूप गरज आहे. जर मानसोपचार तज्ञ नसते तर मी इथे उभं राहू शकलो नसतो. माझी बायको गेल्यानंतर मला रोज आणि क्षणाला जीव द्यायची इच्छा व्हायची, पण मी तसं करायचो नाही, कारण माझ्या आईवडिलांनी, समाजाने, माझ्या रुग्णांनी माझ्यावर खूप मेहरबानी केली. मी त्यांना सोडू नाही शकत. मी मुलमुली सरांच्या केबिनमध्ये गेलो आणि डायरेक्ट सांगितलं की सर, मला जीव द्यायचा, आय डोंट फील लाईक लिव्हिंग दिस लाईफ. त्यांनी मला औषधं सुरू केली. मी 6 महिने गोळ्या खाल्ल्या आणि देन आय वॉज ओके, ठीक आहे, मी काहीतरी करू शकतो. आणि म्हणून मग मी आजच्या दिवशी काहीतरी करत राहतो. सुरुवात जेव्हा केली तेव्हा मी पुस्तकं फ्री वाटायचं. मी लिहिलेलं एक पुस्तक आहे ते मी फुकट द्यायचो. 2 वर्षांनी मी IIMच्या शिक्षकांना कॉन्टॅक्ट केला. म्हटलं मी मुलांना येऊन भाषण देतो की मला डॉक्टर व्हायचं, कशासाठी व्हायचं. आणि 2.5 तास कुसुम सभागृहात 750 मुलांना मी एकटाच बोलत होतो 2018ला. आणि त्याचं खूप इम्पॅक्ट झालं. नंतर मला असं कळलं की माझं बोलणं लोक ऐकून घेतात, तर मग मी अभ्यास करायला पाहिजे. आणि मी अभ्यास करत गेलो. आज मी इथे उभा आहे. मला तो एक शेर आठवतो की ये सच तो है कि तुम मेरे साथ नहीं हो, लेकिन अगर मैं झूठ ना बोलूं तो अकेला हो. आजचा सन्मान माझ्या, खूपच, शी वॉज अ टेरिफिक ह्युमन बीइंग. तिला गरीब लोकांना मदत करायची खूप प्रचंड तळमळ होती. खूप वेळा मी बघितलं की मुंबईच्या हिंदूच्या हॉस्पिटलवर बसलेल्या भिकाऱ्यांना रोज पैसे देऊन द्यायचे. त्याचा आउटपुट काय होता माहीत नाही. सो आय थॉट की इथे मी काम करेन. इथे येणाऱ्या कुठल्याही रुग्णाला फक्त पैसे नाहीत म्हणून मी परत पाठवणार नाही. आता मला कोविड झाला, पुन्हा मला त्याची जाणीव झाली की हे जीवन खूप मूल्यवान आहे. गिव्हन अ चॉईस काय पाहिजे, श्वास नीट घेता आला पाहिजे. तो जर मिळाला नाही तर या बाकी दगडा मातींना कवडीची सुद्धा किंमत नाही. हे मला नीट लक्षात आलं. आणि तिकडून आल्यानंतर मी हे ठरवलं. पेशंट म्हणला की एंडोस्कोपी करायची आहे, साहेब 15 दिवसांनी येतो, पैसे नाही. त्याला सांगतो की 1 रुपया दे, बोललेले तुझ्या सोयीने आणून दे, मी करून देतो. आणि आम्ही करतो. या कामामध्ये माझा सहकारी डॉक्टर जळबाजी मोरे, तो सर्जन आहे. डॉक्टर रोहित बुलबुले सोनोलॉजिस्ट आहे. पद्मराठी मॅडम तर पहिल्या दिवसापासून, शी इज लाईक माय एल्डर सिस्टर, शी इज विथ मी. डॉक्टर स्वप्ना बुलबुले आणि माझा सगळा स्टाफ. कारण माझी किती इच्छा झाली तरी सोबतच्यांनी सहकार्य करायला पाहिजे. आणि मग आम्ही छोट्या गॅलेक्सीमधून मोठ्या गॅलेक्सीमध्ये आलो. ते स्वप्न ज्यांनी दाखवलं आणि ज्यांनी त्या स्वप्नात उभं राहायची जागा दिली ते डॉक्टर अतुल काबरा.
सगळ्यांमुळे मी इथे उभा आहे आज. आणि म्हणून हा सन्मान सोहळा, मला असं वाटलं की या गोष्टीवर समाजात डिस्कशन झालं पाहिजे. आणि ते करण्यासाठी योग्य व्यक्ती कोण, तर आपले जिल्हाधिकारी जे स्वतः डॉक्टर आहेत, त्यांना या गोष्टीची खूप गंभीर जाण, ज्ञान आणि समज आहे. ते काहीतरी करू शकतील. मला माझ्या डोक्यात कल्पना आली की मी विचार करत होतो, मे बी मला त्याचे नीट मार्ग माहीत नसतील, पण याचा मुख्य उद्देश आहे की वी शुड बी एबल टू स्टॉप सुसाइड्स. मला लोक विचारायचे, अरे सर तुम्ही एवढे चांगले बायकोने असं कसं काय केलं. अजूनही तुमच्या मनात प्रश्न असेल. त्याचं उत्तर असं आहे की खूप वेळा मी शोधत राहिलो. मागच्या वर्षी ज्या दिवशी आम्ही कुसुममध्ये कार्यक्रम घेतला 2018 मध्ये, त्याच दिवशी कॅफे कॉफी डेचा मालक VG सिद्धार्थ, ज्याचे सासरे VM श्रीकृष्ण काय परराष्ट्र मंत्री मुख्यमंत्री होते, 60,000 करोड रुपयाचा टर्नओव्हरचा माणूस, 25,000 करोड कॉफी उत्पादन करणारा माणूस, वयाच्या 60व्या वर्षी पुलावर गाडी थांबवतो आणि सांगतो की गाडी उतरव, आणि जीव देतो नदीत उडी मारून. आणि लेटर लिहिलं, आय कुड नॉट मेक दिस ॲज प्रॉफिट मेकिंग बिझनेस. हे सोशल मीडियावर इंटरनेटवर आहे. म्हणजे व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ? टू मेक प्रॉफिट? इज दॅट द पर्पज? नो. मी एक नवीन पुस्तक लिहिले, ते येईल, मी ऑलरेडी सरांना त्याच्याबद्दल बोललोय. त्याच्यात एक इक्वेशन लिहिलंय, मी सांगतो तुम्हाला नीट. दिस इज माय ओन थॉट प्रोसेस. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. ॲव्हरेज 70 वर्ष जगणार आहे, कोरोना बिरोनामध्ये नाही झाला, काय आजार नाही झाला तर. 70 वर्षामध्ये आपण ॲव्हरेज 8 तास रोज झोपतो, कॅल्क्युलेटेड. लहान मुलगा 22 तास झोपतो, म्हातारा माणूस 4 तास झोपतो. 8 तासामधले 70 मधले 8 तास झोपलो तर 23 वर्ष झोपेत गेले. नीट लक्षात ठेवा. दे वर नॉट इन यूज ॲज ह्युमन बिईंग ॲट ऑल. उरलेले 47 वर्षात माणूस म्हणून काहीतरी करण्यासाठी, समाजात प्रेरणा देण्यासाठी म्हणा किंवा जगण्यासाठी म्हणा, 20 वर्षाचं शिक्षण आणि प्रशिक्षण लागतं. सो यू हॅव स्पेंड अनदर 20 years टू लर्न अँड टू ट्रेन युअर सेल्फ. जगायला शिल्लक राहिले 27. या 27 वर्षामध्ये आंघोळ करणे, कपडे बदलणे, घरून इथे येणे, इथून घरी जाणे, याच्यात 7 वर्ष गेले. उरलेल्या 20 वर्षामध्ये काय करायचं इज युअर चॉईस. लाईफ इज एंटायरली युअर चॉईस. ही तुमची निवड आहे. त्याच्यात तुम्हाला समोरच्याला दोष द्यायचा आहे का, त्याने माझं चांगलं केलं नाही म्हणायचं आहे का, मला हे मिळालं नाही म्हणायचं आहे का, मला ते मिळालं नाही म्हणायचं आहे का नीट जगायचं आहे. इट्स अ चॉईस. लाईफ इज अ चॉईस. भाग्यश्रीचं मानपत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं थोड्या वेळाने, आणि म्हणून हा कार्यक्रम ठेवलाय. आणि सर तुम्ही एवढा वेळ दिला, शांतपणे ऐकून घेतलं, मला सहन केलं. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. माझ्याकडे दुसरे शब्द नाही आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विपिन ईटनकर सरांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. समाई लावल्यामुळे दूर होतो असं आमच्या दोन वेळा लक्षात आलं. इथे एक पुस्तक ठेवलं जरा, आम्ही याचीच पूजा करतो. ऍक्च्युली खुर्ची माझ्या बायकोची, मी फोटो नाही ठेवला, तुम्ही डिस्टर्ब होतो. पुस्तकाचं नाव आहे कर्माचं सूत्र. हो सर. सर पुस्तक आहे. दिस इज लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स. दिस इज अ गायडिंग फ्रॉम APJ कलाम. एक मिनिट सर, परत मास्क असतं का सर?
आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट आहे, आणि ज्यांच्यामुळे मी नांदेडला फर्स्ट व्हिजिट केली वे बॅक इन 1996, आदरणीय डॉक्टर कापते सर. I cannot thank you enough to our newly elected President of IMA Nanded, Dr. Manish Deshpande, for being so graceful and being here on one invitation. Thank you, sir. मी आता सांगितलं की ज्यांच्यामुळे मी उभा आहे, मुलमुले सर येऊ नाही शकले, पण त्या सगळ्या मानसोपचार तज्ञांना माझ्याकडून ही कृतज्ञता आणि मानवंदना म्हणून मी डॉक्टर डी.बी. जोशींना विनंती करतो की त्यांनी माझ्याकडून हा बुके घ्या, बिकॉज आय हॅव ओनली दिस मच टू ऑफर यू सर. आणि नांदेडमध्ये सगळेच पत्रकार, मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे, कारण ते काहीही अपेक्षा न करता मी आजवर जे काम केलेलं आहे ते सगळं त्यांनी एका क्षणात, म्हणजे मी एक फोटो पाठवला की ते लगेच पब्लिश करतात. त्या सगळ्या पत्रकारांच्या प्रति कृतज्ञता म्हणून मी आदरणीय शंतनू डोईफोडे सरांना विनंती करतो, तुम्ही पण या. संजूभाऊ दोघे, माझ्या कामाची सुरुवात प्रजावाणीतून झाली, या सगळ्यांनी. आणि आता ज्यांना आजचा हा सन्मान दिलाय आपण, ती भाग्यश्री, तिला जरा स्क्रीनवर घेता प्लीज. इकडे लेफ्ट साईडला जी दिसते सोनाली नवांगुळ, त्या पहिल्या पुरस्काराच्या मानकरी कोल्हापूरवरून जॉईन झाल्या त्या. आणि आता आपण हा सन्मानाचा सोहळा पूर्ण करूया. मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी भाग्यश्रीला दिला जाणारा हा सन्मान तिचे गार्जियन प्रकाश भाऊंना द्यावा. मी हे सन्मान पत्राचं वाचन करतो. त्यांनी 2 दिवसात लिहिलंय पाऊस पडत असताना. स्वर्गीय डॉक्टर प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान वर्ष दुसरे 2021. मानकरी भाग्यश्री माधवराव जाधव. हार होती है जब मान लिया जाता है, जीत तो तब होती है जब ठान लिया जाता है. शकील आजमी यांच्या या शायरीला सर्वार्थाने मूर्तरूप देणारी रणरागिणी जागतिक ॲथलेटिक पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2021 टोकियो जपान येथे भारत देशाचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रगौरव बनलेल्या आपण सन्माननीय भाग्यश्री माधवराव जाधव, मुक्काम पोस्ट होनवड्याच, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, प्रेरणादायी व्यक्तिमत्वासाठी दिला जाणारा यावर्षीचा स्वर्गीय डॉक्टर प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान स्वीकारून आपण आमच्या भावनांचा अत्युच्च आदर आणि सन्मान केला, त्याबद्दल आम्ही केवळ आपले ऋणीच राहू शकतो. आपण हा सन्मान स्वीकारून आम्हास ज्ञात असलेल्या सर्वच माणसांच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःख, वेदना, निराशा, न्यूनगंड आणि भीती इत्यादी नकारात्मक भावनांना समूळ नष्ट करून त्यांची जागा धैर्य, संयम, साहस, सहनशीलता, प्रचंड आशावाद आणि जिद्द या भावनांनी भरून काढली आहे. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या दुःखांच्या वेळी हातपाय गाळून गर्भगळीत होऊन 33 कोटी देवांना आळविण्याची सवय असलेल्या
भारतातील तमाम जनतेला अजून एक देवता म्हणजेच प्रेरणादेवी कशी असते याची संकल्पना आपल्याकडे पाहून निर्माण झाली आहे. वयाच्या 18व्या वर्षीच आपल्या घरातील आर्थिक अडचणी आणि ग्रामीण भागातील कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे आपला विवाह झाला आणि त्यानंतर विवाहाच्या 3ऱ्याच वर्षी आपल्या नशिबी आलेल्या गंभीर आणि अनपेक्षित आजाराचा सामना करीत असताना आपल्या दोन्ही पायातील शक्ती कायमची निघून गेली. किंचितही न डगमगता आपण अतिशय धीराने त्या संकटांचा सामना करीत आयुष्याची पुढील 6 वर्षे अंथरुणाला खिळून घरात काढली. त्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वैवाहिक जीवनातील कायदेशीर अडचणींना तोंड देत कोर्ट कचेऱ्यात पुढील 7 वर्ष काढली. हे दुःख शारीरिक आणि मानसिकरित्या आपल्याला पूर्णपणे अपंग करीत असताना देखील आपण आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, संयम आणि साहस यांची साथ कधीच सोडली नाही. याच काळात आपण उदरनिर्वाह चालविण्यासाठी दारोदारी साडी विकण्याचा उद्योगधंदाही केला. स्वतःच्या पलीकडचे जीवन आणि आयुष्यात आपली काळजी घेणाऱ्या सर्वच स्नेहीजनांना धीर देत आपण गोळाफेक आणि भालाफेक या दोनही आपल्या पूर्वायुष्यात अजिबात माहीत नसलेल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून 2017 साली पुण्यातील प्रतिष्ठेचा महापौर चषक जिंकून स्वतःला सिद्ध केले. यावरच स्वस्थ न बसता व्हीलचेअर मध्ये बसूनच आपण 2018 साली कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये आपण आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरले. 2019 साली याच खेळांमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व विश्व चॅम्पियनशिप मध्ये चीन या देशात करून आपण राष्ट्राचा गौरव वाढविला. 2021 साली फाजा दुबई येथे झालेल्या स्पर्धांमध्ये विजयश्री आपल्या नावावर नोंदवून गोळाफेक या खेळात खुर्चीत बसूनच मेडल खेचून आणले. या वर्षीच्या जागतिक पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये 11 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपण पहिल्या आणि एकमेव महिला स्पर्धक आहात. केवळ या भावनेनेच आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. कोरोना महामारीच्या काळादरम्यान आपल्याला अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे निमंत्रण येऊन देखील आपण तिथे पोहोचू शकला नाही याची आम्हाला खंत देखील आहे. मानवी जीवन हे फक्त स्वतःचा विचार करून सतत दुःखात जगण्यासाठीच नाही, तर आपल्या आयुष्यात आलेल्या महाभयंकर दुःखांना आणि वेदनांना यत्किंचितही न घाबरता त्यांच्या माथ्यावर घट्ट पाय रोवून हिमालयासारखे उभे राहण्याचे धाडस फक्त मानवी बुद्धीच करू शकते, हे आपल्या अवघ्या 3 दशकांच्या आयुष्याने दाखवून दिले आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाने उत्स्फूर्त प्रेरणा आणि जीवन जगण्याची ऊर्जा उत्सर्जित होताना पाहून आम्हांसारख्या हात, पाय आणि डोके शाबूत असलेल्या असताना देखील मनाने अपंगत्व स्वीकारणाऱ्या आणि परिस्थितीला शरण जाऊन हे अमूल्य मानवी जीवन सहज फेकून देणाऱ्या, व्यसनाधीन होणाऱ्या किंवा इतरांना दोष देत संपूर्ण आयुष्य जगणाऱ्या हजारो करोडो माणसांच्या जीवनात दीपस्तंभ होऊन हा सन्मान आपण स्वीकारल्याबद्दल आम्ही पुनश्च आणि सदैव आपले ऋणी आहोत. निवड समिती, मी स्वतः, नयन बाराते माझे मित्र, सर नयन बाराते हे नांदेडचे प्रख्यात आर्टिस्ट, चित्रकार, पत्रकार आणि प्रचंड ज्ञान सांभाळणारा माणूस. पण त्यांच्या जिद्दीला कुठलाही पुष्पगुच्छ न देता मी सलाम करतो एवढ्यासाठी की यांच्यामुळे हा पुरस्कार सुरू झाला आणि मागच्या वर्षी आमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून त्यांची सर्जरी झाली आणि सर्जरी नंतर मानेपासून त्यांचा खालचा भाग काम करत नाही. त्यांना खूप त्रास आहे आत्ता पण मी सांगितलंय म्हणून ते इथं आले आहेत. मला वाटतं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून
चेक राहिला भाग्यश्रीचा द्यायचा. हा 51,000 रुपयाचा चेक आहे, RTGS साठी ठेवलाय. त्याच्याकडे देऊन आम्ही लगेच बँकेत डिपॉझिट करतो. अजून 2 गोष्टी दोन्ही मान्यवर इथे आहेत. आपण सगळ्यांनी आता पुरामध्ये खूप भयंकर स्थिती अनुभवली आणि काल मला कापडे सरांचा फोन आला की फ्लड डोनेशनसाठी तुम्ही काहीतरी द्या CM रिलीफ फंडाला. सर हे 2 चेक आहेत, एक हॉस्पिटलचा आहे आणि मेडिकलचा, दोन्ही मिळून 22,000 रुपयांचा चेक मी तुम्हाला आणि कापडे सरांना सुपूर्द करतो. मला वाटतं मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो. भाग्यश्री तू बोलशील आता. आजच्या पुरस्काराच्या मानकरी भाग्यश्री माधवराव जाधव. आजच्या हा सोहळा स्वर्गीय डॉक्टर प्रज्ञाताई नितीन जोशी समृद्धी कृतज्ञता सन्मान आहे. समारंभाचे मुख्य अतिथी जिल्हा अधिकारी साहेब डॉक्टर विपिन ईटनकर सर आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे मान्यवर व तसेच पत्रकार परिवार व मला सतत ट्रीटमेंट करणारे माझे डॉक्टर परिवार यांना माझी इथूनच मी नमस्कार करते. कारण माझ्या काही अडचणींमुळे मी तिथे येऊ शकले नाही याचं मला दुःख होत आहे. कारण पॅरा ॲथलेटिक ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर हा माझा पहिला सन्मान आहे. मी सर्वप्रथम या कृतज्ञता सोहळ्याच्या निवड समितीचे प्रमुख डॉक्टर नितीन जोशी सर व तसेच प्रसिद्ध कवी समीक्षक मनोज बोरगावे सर यांचे मनस्पूर्वक आभार मानतो. आपण मला यावर्षीचा कृतज्ञता सन्मान जाहीर केला त्याबद्दल मी तुमचे मनस्पूर्वक आभार मानते. स्वर्गीय डॉक्टर प्रज्ञाताई यांच्या संपूर्ण गुणवत्ता वृत्तांचा लोकांना प्रेरणा मिळणार आहे. यासाठी नितीन जोशी सर व त्यांचे सर्व सहकारी सामाजिक विज्ञानबंध जोपासून हा अभियान राबवत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि समाजाला प्रेरणा देणारी बाब आहे. या सन्मानामुळे पुढील कार्यासाठी मिळणारी ही प्रेरणा आहे माझ्यासाठी. आज बोलायचं म्हणजे मला पण प्रश्न पडलाय की कुठल्या विषयावर बोलायचं. कारण जीवनाची गाथा आणि जीवनाची व्यथा एवढी मोठी होऊन बसली आहे. त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलायचं का स्वतःच्या संघर्षाबद्दल बोलायचं का स्वतःच्या अचिव्हमेंट बद्दल बोलायचं का ज्यांनी मला स्टँड केलंय आणि इथंपर्यंत पोहोचू केले त्या सर्वांबद्दल बोलायचं हा सर्वात मोठा प्रश्न पडला. त्यामध्ये मला वेळोवेळी ट्रीटमेंट देऊन फ्री ट्रीटमेंट देऊन म्हणजे बरेचसे डॉक्टर जगवण्याचा प्रयत्न करत आहेत सर. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं काही खूप काही मोठं नाही. मी एक मिडल क्लास फॅमिलीची 3 पिढीची एक मुलगी आहे. सोनवडच गाव आहे माझं, तालुका मुख्य जिल्हा नांदेड. थोडक्यामध्ये सरांनी सर्व काही सांगितलेलंच आहे आता आपल्याला. बोलायचं म्हणजे वयाच्या 18 वर्षी जे माझा संघर्ष सुरू झाला तर आज वयाच्या 34व्या वर्षी मला पण वाटतं कुठेतरी आपला संघर्ष थांबतोय.
3 पिढ्याला जन्माला येणारी एकमेव मुलगी. त्यानंतर वडिलांमध्ये आणि काकांमध्ये एकच. लहानपणापासून आम्ही जसे वडिलांना पाहतो तसे ते लहान लेकरासारखेच आहेत आमच्या जीवनात, कारण ते मेंटली डिसेबल आहे. आणि पालन पोषण करणारे आमचे एकमेव काका होते. ते कधी वडिलांची कमी किंवा वडिलांचं जे प्रेम असते त्याच्यामध्ये कधी कमी जाणून केली. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझ्यासोबत असा एक अपघात झाला त्याची मी शब्दात मांडणी नाही करू आणि होण्याची किंमत तर कशीच करता येणार नाही, कारण ते दुःख माझ्या जीवनातलं खूप मोठं आहे. आणि त्याला मी धरून काढून समाजामध्ये ताटमानेने जगण्याचा प्रयत्न करते. जे मी दुसऱ्याच्या त्रासांना सहन केलेली घटना आहे ती मी आजपर्यंत भोगते. ज्याला आपला समाज म्हणतो डायव्हर्स फ्री, हा कलंक माझ्यासाठी खूप मोठा ठरलेला होता. माझं अपंगत्व, त्याच्याबरोबरच माझ्या टेन्शनमध्ये येऊन माझ्या काकाचं जाणं हे माझ्यासाठी त्याच्याहीपेक्षा मोठं दुःख साबित झालं. बाबा असेपर्यंत त्यांना आम्ही बाबाच म्हणायचो. बाबा असेपर्यंत तरी बऱ्याच गोष्टी चालायच्या. लग्न काय असतं, संसार काय असतं, डायव्हर्स फ्री काय असते, त्याची व्याख्या काय असते हे समजण्याच्या अगोदर हे सगळं काही बोलणं झालेलं होतं. ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी असं वाटत होतं की जमीन फाटली आणि आभाळ फाटली. आपल्या पाठीमागं बघायला गेलं तर 2 भाऊ आहेत जे की त्यांच्या माझ्या वयाचं अंतर जास्त नाहीये आणि माझ्यासोबत स्ट्रगल सहन करण्याची त्यांची ताकद आहे असं मला वाटत नव्हतं. डोळ्यातले अश्रू आईच्या पाठीमागे गळालेले तेवढे चांगले असतात हे मला नेहमी वाटत. 2011 मध्ये मी नांदेडला राहायला आली. तोपर्यंत बागेकडूनच प्रवास चालू होता. थोडी थोडी पाऊल टाकत व्हीलचेअर वापरत थोडी रिकव्हरी, डॉक्टरांचे सततचे निघणं, प्रयास, माझा काम मिळाला, उमेद जागी झाली. ज्यावेळेस मी नांदेडला हॉस्टेल शिफ्ट झाले होते त्यावेळेस मी फक्त एकटा मेस लावला होता आणि त्यावेळेस फीस माझी फक्त हॉस्टेलची 1200 रुपये होती. पण ते सुद्धा भरायचे माझे वांदे आहे, कारण मागायचं तर कुणाला मागायचं. 3000 शिक्षण सेवकीवर माझा भाऊ जॉब करत होता. छोटा भाऊ बेकार होता. घरी बघायला गेलं तर 4 एकर शेती होती. त्या शेतीतलं उत्पन्न पुरेपूर येत नव्हतं. घरचा परिवार कसा जगायचा आणि आपल्याला कसं जगवलं त्याची मात्र काळजी मला नव्हती. आणि परत समाजातून काही इतक्या मुलीचं असं झालं, इतक्या बहिणीचं तसं झालं, हे ऐकून एवढं मन तृप्त झालेलं आहे. लग्न हा शब्दाची व्याख्याच बदलून गेली माझ्या. तिथून प्रकरण सुरू झालं माझं. बीएडला तेव्हा ॲडमिशन चालू होतं माझं. अहमदपूरला होते मी. बाबाला गेल्यानंतर बीएड सोडून मी नांदेडला शिफ्ट झाली. नांदेडला शिफ्ट झाल्यानंतर एक टाइमचा मेस खायची, एक टाइमचा वडापाव खायचा, काही एक टाइम चहा प्यायची. माझ्याकडे 2 ऑप्शन होते. त्या दोन्हीपैकी मी एक घ्यायची, या तर चहा या तर वडापाव. सांगताना मला पण गंमत वाटते. बरं, हे प्रवास मी सहन केलाय का? त्या गोष्टीवर माझा विश्वास सुद्धा बसत नाही गेला. त्याच्यानंतर दादा कामाची भेट झाली. कोणीतरी सांगितलं की माझं थोडं मिळवलं चालू केलं मी. वनफोरवर मी बसचा प्रवास करायचा तर सकाळी मी 8 वाजता निघायची नांदेडवर. प्रवास माझा असा असायचा, बिलोली पोलीस स्टेशन DYSP ऑफिस, त्याच्यानंतर नायगाव पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर नांदेड SP ऑफिस. एक कागद एक RTI खाली टाकून मी जमा केलं. आणि मला जर पाणी पाऊस जरी प्यायचं म्हणलं तर मला कुठं पैसे कमी पडतात त्याची वचत राहायची. जिथं नर्शीला गाडी त्या ठिकाणी मी हॉटेल जाऊन आणि बस ते पण अनुभवाची दिवस मला इथपर्यंत पोहोचले असं वाटते मला. त्याच्यानंतर दादाला सगळी परिस्थिती सांगते की दादा वेळोवेळी
करायला सुरुवात केली. दादाचा मिसेस म्हणजे संध्याकाळी आमच्या एक शिक्षिका होता. त्यांना पण आज मी खूप मिस करते, कारण माझ्या आनंदाच्या वेळी त्या मला सोडून गेले. डेली त्या डबा पाठवायचा सकाळी. 2 महिने मी तिथून डबा खाल्ला सकाळचा. त्याच्यानंतर वहिनीची परेशानी होऊ लागली. दादाचा डबा पाऊस करणं होस्टेलवर परेशानी होऊ लागली. वहिनीला मेस लावले. भाग्यश्री एक मिनिट. भाग्यश्री एक सेकंड थांबतो. बोल ना. ठीक आहे, कंटिन्यू. तिथून माझा जीवनाचा प्रवास सुरू झाला. परत पोटभर जेवणाचा. पोटभर 2 टाइम जेवण केलं सुद्धा. राहण्याची छत होती. दिवसभरामध्ये किती मोठ्या लोकांसोबत संघर्ष केला असेल मी, पण रात्री मात्र मी समाधान येऊन बसलेला होता. परत ग्रॅज्युएशन केलं. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर माझा बीएडला ॲडमिशन घेतले. पण 2017ला बीएडला ॲडमिशन घेतले. त्याच्यानंतर इकडं मला तुम्ही खूप सांगितलं, दादाच्याच मित्रांनी दादांना, की अपंगाचे इव्हेंट होतात. दादांनी मला विचारले, बोलणं झालं. दादा मुली ठीक आहे, तुम्ही जर करायची असेल तर सुरुवात कर, मी आहे सोबत. तिथून मी भाग्यनगरचं ग्राउंड आहे होमगार्ड ऑफिसचं, तिथं प्रॅक्टिस केली. तिथून मी नॅशनल मेडलपर्यंत प्रॅक्टिस केली. महापौर सेशन खेळले 2017मध्ये. तिथून मला 2 सिल्वर, 1 गोल्ड मेडल भेटले. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये एक खेळली, तिथं गोल्ड मेडल, 1 सिल्वर मेडल भेटले. त्याच्यानंतर नॅशनलसाठी माझी निवड झाली. तिथं मला काश्य पदक भेटले. तिथून मी कंटिन्यू दिल्ली ट्रायलमध्ये ओपन चॅम्पियनशिप चायनासाठी सिलेक्शन झालं. तिथं सिच्युएशन अशी होती की तिथं आपली स्वतःच्या खर्चानं जाऊन स्वतः आमच्यामध्ये हँडिकॅपमध्ये नॉर्मल सारखं नसतं. तिथं क्लासिफायर असतात, फिजिओथेरपिस्ट असतात. आमच्या बॉडीची स्ट्रेंथ बघितलं जाते, त्याच्यावर आमची कॅपॅबिलिटी फायनल केली जाते. आणि पहिले इव्हेंट स्वखर्चानं जाणं माझ्यासाठी फार गरजेचं. आणि चायनाला येणारा 2 लाख रुपये खर्च होता. बऱ्याच जणांना तुम्ही मदत मागितली. त्याच्यापैकी 4 लोक माझ्या समोर आले. एक तर माझी फॅमिली, माझे भाऊ, दुसरे प्रकाश दादा आणि तिसरी बोर्डेडर्स आहे. त्यांनी माझी सर्व फीस भरून मला तिथे पाठवले. तिथं मी देशाचं प्रतिनिधित्व केलं. तो माझा पहिला विमानाचा प्रवास, तो माझा बांगलादेशातला पहिला अनुभव. तर त्यानंतर मी तिथं गेल्यानंतर माझे आई वडील, माझी फॅमिली, माझे नाते खूप मोठं नव्हते. तर माझ्यासाठी माझा तिरंगा आणि माझा देश इम्पॉर्टंट. आणि तिथं मेडल माझ्यासाठी टार्गेट ठरलेलं. तिथून मेडल मारल्यानंतर माझी हिंमत अजून वाढली. त्यानंतर मी तयारी करायला सुरुवात करायला पुण्याला गेली. त्यानंतर सध्या सीओ होते तेव्हा रामचंद्र पाटील हिंगोलीचे, त्यांनी मला परत दत्तक म्हणून अनाऊन्स केले. त्याच्यानंतर त्यांनी पण खाती सुरुवात केला. मी पुण्याला ट्रेनिंग घेतली. तिथून कोविडचा काही इश्यू झाल्यामुळे वापस आलो. आम्ही सर्व आल्यानंतर नांदेडलाच राहिलो. तिथून मी एस पी ऑफिसच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस केली. माझ्याकडे दोनच ऑप्शन होते. एक तर घरातून मी डिप्रेशनमध्ये जावं, माझं काय होईल. दुसरी गोष्ट कोविड म्हणून मी मला ग्राउंडवरती प्रॅक्टिस कर. त्या दोन्हीपैकी बेस्ट ऑप्शन मी चॉईस केली. ग्राउंडवरती मी मेहनत करणार आहे, बॉडी माझी वर्कआउटमध्ये राहणार आहे. माझ्याकडे जिम बनल्यामुळे जिमचं साहित्य नव्हतं. साहित्य अवेलेबल करून दिले जाताना त्याच्यानंतर मी ग्राउंडवर प्रॅक्टिसला जायची. आई आणि मी आई मला गोळा घ्यायची, मी माझं रुटीन वर्कआउट करायची. त्याच्यानंतर माझी दुबई 1000 कपसाठी सिलेक्शन झालं. तिथं मी 1 काश्य पदक, 1 सिल्वर मेडल मिळवलं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर माझं हाताला इंजुरी झाली होती. एसी जॉईंटमध्ये क्रॅक आलं होतं माझा. त्याच्यानंतर त्यामध्ये इन्फेक्शनचं पाणी झालं होतं आणि माझं उजवा हात सप्टेंबरमध्ये काम करणं बंद केलं. माझ्याकडे तर अजून पहिलं
फक्त जिंदगी सुरुवात झाल्यासारखं वाटू लागते. कारण त्याचं मी प्रॅक्टिस नाही केले तर काय करायचं, आताच नाही आलं तर काय करायचं. आणि तोही माझा उजवा हात आहे वर्कआउटचा. त्यानंतर मी डॉक्टर आंबुलगेकर सरांकडे घेऊन गेले. आता आंबुलगेकर सरांनी मला दीनानाथ मंगेशकर बाबुळकर सरांचं नाव सजेस्ट केलं, पण मला कॉन्टॅक्ट नंबर नाही भेटला त्यांचा, कारण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. मग मी सरांना मेसेज टाकला, सर असं झालेलं आहे, मला दवाखान्यात जायचं आहे, तुम्ही आहे का ओळख. सरांनी लगेच 2 मिनिटात मला नंबर सेंड केला. तिथून ट्रीटमेंट झाली. दुबई खाजाला सिलेक्शन झालेला. मेल आल्यानंतर माझ्याकडे फक्त 20 दिवस अवेलेबल होते. जेव्हा जानेवारीमध्ये मेल आला आणि फेब्रुवारीमध्ये इव्हेंट होत्या, त्या 20 दिवसामध्ये मी 6 महिन्याची प्रॅक्टिस झाली. हाताला सेफ ठेवून डॉक्टरचं म्हणणं असं होतं की एवढ्या लवकर जर प्रॅक्टिसवर उतरलीस तर अजून इंजुरी वाढण्याचे चान्सेस आहेत, अजून ऑपरेशनचा चान्स येऊ शकते, परत भरपूर काही प्रॉब्लेम येऊ शकतात. मी त्या गोष्टीचा विचारच केला. जे होईल ते बघू, सिच्युएशननुसार हँडल करू. 20 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर दुबईला मला खूप मोठी अचिव्हमेंट भेटली. त्याच्यानंतर मी टॉप रँकमध्ये आले. म्हणजे टॉप रँक म्हणजे ऑलिम्पिकच्या क्वालिफायच्या जवळ होते. परत तिथून आल्यानंतर 7 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड जवळ करून परत मी प्रॅक्टिसला लागले. त्याच्यानंतर दिल्ली ट्रायल्स झाले ऑलिम्पिकची फायनल इंडियामध्ये, त्यामध्ये मी ऑलिम्पिकला सिलेक्शन झाले. आता इथं आहे बेंगलोर साई फेडरेशन कॅम्पमध्ये टुर्नामेंट आहे. आम्ही इथे 24 तारखेला जाणार आहे, कारण आम्हाला जपानमध्ये 5 दिवसाच्या अगोदरच एंट्री आहे. 5च दिवस आम्हाला एंट्री आहे थांबण्याची. त्यामुळे बायोबबलमध्ये आहे. बाहेरच्या व्यक्ती आम्हाला कोणी भेटू शकत नाही, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. दर 3 दिवसाला कोविड टेस्ट आहे. माझा संघर्ष खूप मोठा आहे, सांगायला बसलं तर संपणारही नाही. त्यामुळं माझं काही चुकलं असेल तर नक्की मला माफ करा आणि मला नक्की 2 शब्द संपवते. थँक्यू भाग्यश्री. आणि माझी इच्छा आहे विठ्ठल सरांनी माझ्याबद्दल 2 शब्द बोलावं की सरांना काय वाटतं. मग ते बोलणारच आहे. मीडिया परिवार आहेत माझ्यासोबत, डॉक्टर पण आहेत. नाही ते बोलणारच आहेत, पण ते बोलण्याआधी तुला एक सांगतो मी की तू एकटी आहे किंवा काय हे नाही. मला एक शेर आठवतो, खूप वेळा नापास झालो तेव्हा ऐकायला. गिरते हैं शे सवारी मैदान जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. सो तुझ्या या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि मी आदरणीय इटनकर सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन. ठीक आहे, आधी कापले सरांना विनंती करतो. त्यांची पाहुणे डॉक्टर इटनकर जे स्वतः स्पोर्ट्समन आहेत, देशपांडे संदीप आणि महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी बसलेले आमचे नयन बाराते, त्यांचे फार मोठे कलाकार जे आता म्हणजे भाग्यश्री प्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून संघर्ष करीत आहेत. त्यांचा आम्हाला खरोखर अभिमान आहे की आजही तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित कायम आहे. तुम्हाला आम्ही भेटायला आलो तेव्हा मला या ठिकाणी दुसरी भाग्यश्री तुमच्यात दिसली. प्रकाश आहे आणि या ठिकाणी अनेक बसलेले मान्यवर. आताच डॉक्टर जोशी यांनी आपला जवळजवळ सगळा म्हणजे जीवन प्रवास त्या ठिकाणी कथन केलं त्याचं. आणि आता आपण भाग्यश्री करून तिच्या जीवनाचं सगळं ते काही खाचखळगे अडथळे त्याचं एक अतिशय वेदक अशा प्रकारचं वर्णन ऐकलेलं आहे. त्यामुळं म्हणजे मला तिला शुभेच्छा देणं आणि तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये अधिक यश मिळो अशी इच्छा व्यक्त करणं हेच माझं मी कर्तव्य समजतो. भाग्यश्री आणि तिची आई हे माझ्याकडे एकदा सहज आले होते आमच्या कॅम्पसमध्ये. तर तिथे तिला बेंगलोर आता तिथं आहे प्रॅक्टिस करण्याकरता काही मदतीची गरज होती आणि ते रुग्णसेवा मंडळाच्या वतीनं आमची अल्पशी जी काही मदत होती की आम्ही तिला केली. अशा अनेक भाग्यश्री आपल्या समाजामध्ये
कुठं कुठं आहेत, त्यांना कसं उत्तेजन द्यावं, त्यांना जीवनात कसं पुढे आणावं, हा म्हणजे आपल्या विचारवंतापुढे समाजापुढे असलेला एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तिच्या आयुष्यात संघर्ष करून तिनं खूप काही मिळवलं आणि खरोखर ते अभिमानास्पद आहे. माझ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे भारतामधून जे 4 प्रतिनिधी गेले त्यापैकी, म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव, सगळ्या पूर्ण भारतातून जे 4 गेले त्याच्यापैकी आहे. म्हणजे तिचा खरोखर नांदेडला, महाराष्ट्राला, आपल्या देशाला खूप अभिमान वाटावा असं हे तिचं काम आहे. इथं तुम्ही आता आपण बोलण्याची संधी दिली आहे. मी अधिक न बोलता एक जोशींच्या जीवनाला काही अंशी तरी लागू पडेल त्याच्या प्रज्ञाच्या संदर्भात अशी एक कविता वाचून मी संपवणार आहे. तू माझी माऊली, माझी कविता आहे ही, काही चुका असतील तर माफ करा. तू माझी माऊली, तू माझी सावली, कैसी तू पावली मल पामरा. प्रमाद घडले, फूल गळू आले, ब्रह्मांड सावरले तुवा माझे. ब्रह्मांड सावरले त्याचे व्यवहार केला फिरे गरगरा, जगाचा भोवरा अचल मी, आजवरी झाली तुझी मला साथ. आता ती निघून गेली. आजवरी झाली तुझी मला साथ, थरथरे हात आज माझा, विश्वाला भोवळ मनाला बोहळ, अश्रूंचे ओवळ, सांभाळी तू, सांभाळी तू. जोशी साहेब अनेक भाग्यश्रींना या ठिकाणी आणण्याचं फार मोठं काम सर्व प्रकारच्या म्हणजे निराशेच्या परिस्थितीत सुद्धा आणून आज खरोखर सर्वांना समाजाला अतिशय मोलाचं असं कार्य आपण करीत आहात. आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. परत मी तुम्हाला एक शेअर ऐकवतो. That's my favorite. How will I remember her? हमने नशा उतार दिया, हमने उसको भुला दिया और याद भी रखा उसको. Not that I am carrying her in my head to disturb my work. I carry her as my inspiration. हमने उसको भुला दिया और याद भी रखा उसको, नशा उतार दिया और खुमार बाकी रखा. आदरणीय आजच्या या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने इथे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सगळे उपस्थित काबदे सर, IMAचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट डॉक्टर मनीष, शांतनुजी, कुलकर्णीजी, इतर सगळे पत्रकार मित्र, डॉक्टर नितीन जोशी त्यांची पूर्ण टीम आणि आज मागच्या वर्षीच्या सन्मानमूर्ती सोनाली मॅडम आणि या वर्षीचे सन्मानमूर्ती भाग्यश्री. तर भाग्यश्रीचं पूर्ण स्ट्रगल म्हणजे एका गावापासून मग फॅमिली प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम आणि आज पॅरालिम्पिकसाठी जात असतानाची पूर्ण जर्नी. त्याचप्रकारे डॉक्टर नितीन, आज त्यांची दुसरीच भेट आहे माझी. पहिल्यांदा ते पुस्तक घ्यायला घरी आले होते कोविडच्या पीकमध्ये. तेव्हा मी सांगितलं होतं की तुम्ही कोरोना झाल्यावर हे ठेवा, कारण ड्युरिंग कोरोना आय कॅनॉट परमिट द प्रोग्राम. त्यामुळे त्यांनी माझ्या शब्दाचा आणि रूलचा मान ठेवला. त्यांची पण जे स्ट्रगल आहे की हाऊ म्हणजे आपल्या पर्सनल लाईफमध्ये एवढी मोठी ट्रॅजेडी झाल्यावर कशा प्रकारे आपण इंडिव्हिज्युअल कॅन कम बॅक, त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्याचप्रकारे आता भाग्यश्री जे आहे, भाग्यश्रीनी मला बघितलं की माहिती आहे, मी तिला नेहमी इथे साईडला पोलीस परेड ग्राउंड आहे तिथे तू प्रॅक्टिस, बरोबर आहे भाग्यश्री? ऑडिओ ऑफ नाही, ठीक आहे. तिथे ते प्रॅक्टिस करत होती, मी तिला बघितलं होतं. पण मला माहीत होतं की हीच भाग्यश्री आहे. मी विचारत होतो की बाबा हे मला एवढं म्हणतो की कोणतरी स्पोर्ट्ससाठी हे प्रिपरेशन करत आहे, त्यामुळे मी तिला प्रॅक्टिस करताना बघितलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रस्तावनेपासून मग आपण भाग्यश्रीचं पण म्हणणं ऐकलं, डॉक्टर नितीन पण बोलले. मला फक्त जास्त न बोलता आजच्या या सोहळ्याच्या 2 गोष्टी मी टेक अवे, 2च मेसेज आहे. एक तर व्हॉट इज डिसॅबिलिटी अँड व्हॉट इज डिप्रेशन. म्हणजे आज मी मेडिकल फील्ड आणि IAS मध्ये टोटल 19 वर्षाची सर्व्हिस माझी झालेली आहे. सिन्स 2000
पासून आम्ही मेडिकल फील्डमध्ये काम केलं. मग 2014मध्ये सर्व्हिसेसमध्ये आल्यावर म्हणजे डिसॅबिलिटी, म्हणजे पहिला मुद्दा बोलताना डिसॅबिलिटीकडे बघत असताना आय डोंट बिलीव्ह इन फिजिकल डिसॅबिलिटी. म्हणजे आता भाग्यश्रींनी ते प्रूव्ह करून दाखवलं की महाराष्ट्रामध्ये आपली 11 करोड पॉप्युलेशन जवळपास आहे, त्यातल्या सगळ्यांना 2 हात 2 पाय आहे. पण किती लोकांनी, सगळ्यांकडे पैसे आहे, फॅसिलिटी आहे, परंतु किती लोक त्याचा उपयोग करून स्पोर्ट्समध्ये आगे सामोर गेले. ऑन द कॉन्ट्ररी भाग्यश्रीकडे फिजिकल डिसॅबिलिटी होती, पण शी वॉज व्हेरी एबल टू इज मेंटल स्ट्रेंथ, आणि त्यामुळे ती गेलेली आहे. आणि दुसरा मुद्दा तुम्ही जे बोलले डिप्रेशन, माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही हॉस्पिटलचे नाव गॅलेक्सी ठेवलेलं आहे डॉक्टर नितीन, आणि तुम्हाला या डिप्रेशन याच्यावर आपल्याला काम करण्याचं पण मला इच्छा दिसली. माझी एकच विनंती म्हणजे सजेशन असं आहे की आपल्याकडे एवढा मोठा सेटअप आहे, तुम्ही आपलं इंडियन सायकेट्री असोसिएशन आहे, त्यांना तुम्ही 2 जर इथे चेंबर उपलब्ध करून दिले आणि नो प्रॉफिट नो लॉस त्यांनी जर बोललं, कारण मला असं वाटतं डिप्रेशनकडे बघत असताना प्रत्येक माणूस, एव्हरी अल्टरनेट माणूस जवळपास याला फेस करतो. परंतु आपल्या इंडियन सोसायटीचं माहीत नाही, सोशलॉजी जर वाचली असेल तर जुन्यापासून नाही बोलायचं, म्हणजे त्यामुळेच कॅथार्सिस आपल्या सोसायटीमध्ये नाहीच आहे. मला डिप्रेशन आहे म्हणजे मला काहीतरी बिमारी आहे, मी जे बोललं, आपण जे म्हणतो स्पीकअप ओपन अप, ते आपण करत नाही. त्यामुळे आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट आपल्या स्तरावर ट्राय करत आहे, परंतु आपल्या सोसायटीमध्ये जे आपण अपब्रिंगिंग आहे, जे इनिबिशन्स आहे, त्यामुळे डॉक्टर पुढे तर ते बोलणार नाही, परंतु बडी आपल्या जवळपासच्या लोकांपुढे लोक बोलतात आणि बोलणंसुद्धा आपण इग्नोर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सटल सिंगल, साहेब पप्पा मला कसंही वाटत आहे, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही ॲज अ सोमॅटो फॉर्म डिसऑर्डर घेऊन तुमच्याकडे आल्यावर त्याच्यातून तुम्ही सायकॅट्रिक प्रॉब्लेम काहीतरी काढलं. त्यामुळे मला अशी विनंती आहे की आपण सोशली इन्क्लाइंड आहे, आपण इथे सुरू करावं. गव्हर्नमेंटमध्ये आम्ही करतच आहोत, परंतु टू आउटरीच द सोसायटी आपल्याकडे पण इथं सुरू करा. अजून याचप्रमाणे अजून एकदा मी दोन्ही सत्कार मूर्तींचं मी स्वागत करतो. आणि हा ट्रेंड, हा जो आपण सत्कार, जे इन्स्पिरेशनल लोक आहेत, जे खूप स्ट्रगलमधून बाहेर निघून आपण जे हा चांगला सत्कार हा सुरू केलेला आहे, असाच सामोर राहू. माझ्याकडून ॲज अ कलेक्टर म्हणून काही पण तुम्हाला मदत लागली, आय विल जस्ट अ फोन कॉल अवे और जस्ट अ मेसेज अवे, हे सांगून अजून एकदा या कार्यक्रमाच्या सगळ्या उपस्थितांना आणि आयोजकांना धन्यवाद करतो की आपण मला बोलवलं. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. खूप वेळ झाला आहे, मी ऑलरेडी दिलेली वेळ संपली आहे, त्याच्यामुळे मी अधिक जणांना बोलण्याची विनंती न करतो. पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेल्या आपण सर्वांचे, IIBचे सगळे टीचर्स, कोणाळे कोचिंग क्लासेसचे, कोणाळे सर, आमचे सगळे एनेस्थेशियोलॉजिस्ट, सायकॅट्रीचे डॉक्टर्स, पत्रकार, स्टाफ, IMF प्रेसिडेंट सर, मी आय जस्ट कॅनॉट थँक्यू, बिकॉज माझ्या डिक्शनरीमध्ये इंग्रजांनी काढलेला तो सगळ्यात छोटा शब्द आहे. थँक्यू. The only thing I always say is I am deeply indebted to all of you. No individual can alone do something. It is always a teamwork. आणि आजच्या ह्या टीममध्ये अजून 2 सेनानींची ॲड झाली, भाग्यश्री आणि सोनाली. बिफोर वी conclude and say that the function is over, Sonali, can you just say a few words in just 2 minutes? It will be an honor for us. मी तुम्हाला सोनालीची आधीच ओळख करून दिली. शी इज इन व्हीलचेअर फॉर लास्ट 32 years, अ prolific writer, motivational speaker, and editor of Sparshadnan magazine, which is run for blind students, although she is not blind. Sonali Navangul from Kolhapur. प्रज्ञा ताईंमुळे मी या गॅलेक्सी परिवाराशी, डॉक्टर नितीनशी जोडले गेले आणि त्यांच्याशी मला जोडून देणाऱ्या प्रज्ञाताईंचे आधीचं नाव म्हणजे नयनदादा आणि मनोजदादा. या 2 माझ्या अतिशय आत्मीय मित्रांनी, दादांनी, या सुंदर माणसांची मला जोडून दिलं. आता भाग्यश्रीचा इथे सन्मान झाला, तिची गोष्ट ऐकून मला खरोखरी म्हणजे ती वाकटू नसेल कदाचित, पण तिनं जे कमावलेलं आहे आपल्या देशासाठी, व्यक्तिगत संघर्षाला तिलांजली देत, हे अतिशय मोठं आहे. आणि अशा वेगवेगळ्या माणसांना ज्यांना परिस्थितीच्या मार्गावर टिकून काहीतरी करावंसं वाटतं, अशा सगळ्या माणसांना या प्लॅटफॉर्मवर डॉक्टर नितीन
आणि सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं सांगते की आपल्यासारख्या देशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीतल्या अपंग व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या आणि त्याच्या अधिक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम राहण्याचे खूप चांगले मार्ग उपलब्ध नाही आहेत. आपल्याकडे घोषणा चिकटता होतात, परंतु कितीही इमोशनल दिवाळ्या साजऱ्या केल्या तरी सुद्धा आर्थिक भार हा अत्यंत आवश्यक असतो. त्यामुळे डॉक्टर नितीननी या सन्मानासाठी घसघशीत रक्कम ठेवली आहे. त्याचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल, कारण की कितीही नाकारलं तरी फक्त कौतुक, फक्त शाबासकीची थाप पुरत नाही, ही आवश्यक असली तरी. आणि या रकमेचा सगळ्यांनाच आमचे कामं सुरू ठेवण्यासाठी खूप उपयोग होतो. आणि त्यांनी 1.5 कोटी रक्कम ठेवली त्याबद्दल भाग्यश्रीकडून आणि माझ्याकडून सुद्धा पुन्हा एकदा डॉक्टर नितीन यांचं आणि सगळ्या कमिटीचं मी अभिनंदन करते आणि त्यांचे आभार मानते. आणि जिल्हाधिकारी आपले खूप छान बोलले, ते डॉक्टरही आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कारण की डॉक्टरला शारीरिक आणि मानसिक हानींच्या अत्यंत बारीक रासायनिक बदलांविषयी जरा जास्त कळतं आणि शिवाय ते सिस्टीममध्ये काम करतात, त्यामुळे तर त्यांना यातले बारकावे जास्तच ठाऊक आहे. तर मला असं वाटतं की माझ्या वाट्याला खूप चांगले जिल्हाधिकारी आणि असे शासकीय पदावरचे लोक आले, ज्यांच्याशी मला मित्रत्वाच्या लेवलवर चर्चा करता आली. तर अशी माणसं सिस्टीममध्ये असण्याचं अतिशय चांगला संवेदनशील स्टँड ते घेतात आणि माझ्यासारख्या भाग्यश्रीसारख्या असंख्य लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी सन्मानाची मदत करतात, ज्यांच्याकडून मदत घेताना चांगले सुचल्याचं फिलिंग येत नाही. तर मला वाटतं त्यांनी मानसिक मदत देण्याबद्दल खूप महत्त्वाचे मुद्दे इथे बोललेले आहेत. त्यांच्याशी याबद्दल अधिक सविस्तर चर्चा करता येईल, डॉक्टर नितीनची करता येईल. पण या निमित्तानं डॉक्टर प्रज्ञाची आठवण काढताना त्यांची आठवण जिवंत राहण्यासाठी ही आठवण खरं तर पाहता निगेटिव्ह आहे. कुणीतरी आत्महत्या करणं, त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांच्या कुटुंबाला आणि वेगवेगळ्या व्यक्तींना दोष दिला जाणं हे आपल्या समाजात नेहमीच घडतं. पण ही एक हृदयिक घटना अनेक व्यक्तींच्या सुदैवात कधी बदलता येईल याचा सिस्टमॅटिक विचार इथं केला गेला, ज्याचं अभिनंदन पुन्हा एकदा मनापासून करते. आपण एकत्र आलो तर आणखी चांगल्या बदलांना गती देता येईल आणि त्या बदलातील मी हक्काची साथीदारी तुमची नक्की असेल याचं आश्वासन देते. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि कार्यक्रम संपला असं करण्यापूर्वी टेक होम मेसेज असा आहे की कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो कभी लड़ा नहीं. लाइफ इज सर्वाइव. थँक्यू ऑल ऑफ यू. विषय कशाबद्दल काहीतरी पुस्तक करायचं. ओके जरा नाही कोरोना में बहुत कुछ फायनान्शियल कॅपॅसिटी नाही आहे त्यांची, तरी ते 2.5 महिने मुलं वगैरे काय करतात? मुलगी आहे. ओके काय ओके. आप गवर्नमेंट जॉब थी आपकी? आर्टिस्ट. ओके सोशल पुस्तकं ओके 1500 पुस्तकांचं मुखपृष्ठ त्यांनी बनवलं. गुजरातांपासून मोठ्या लोकांनी. ठीक है भेटतो. हां आप प्रदीप